अच्छा सर. धन्यवाद विनायक तपशिलासाठी. पुढची बातमी. पालघरमध्ये सूर्या नदीला पूर आला आणि नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलेला आहे. आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसंच आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. आमचे प्रतिनिधी विनायक पवार याबाबत आणखी तपशील देत आहेत. बघूया. गेल्या 36 तासापासून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. नदी नाले तुडुंब वाहत आहेत. सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. सूर्या नदीकाठच्या किनाऱ्यामध्ये गावातील काही घरामध्ये पाणी साचलेलं आहे. त्या गावातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाद्वारे सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी राहण्याचं. त्यासोबत नदी नाल्यांचा पूर येत आहे. त्या नदी नाल्यांच्याही ठिकाणची गावं आहेत, त्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं पालघर जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी विनायक पवार, पालघर. बातमी पिंपरी चिंचवड मधून.